सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजची आपली रेसिपी आहे कोथिंबीर वडी। तर चला बघूया या रेसिपीला लागणारी सामग्री। तर सर्वात प्रथम आपल्याला घ्यायची आहे एक मोठी जोडी कोथिंबीर, 6 मोठे चमचे बेसन म्हणजे चण्याचं पीठ, 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा छोटा चम्मच ओवा आणि 1 छोटा चम्मच तीळ। मसाल्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे अर्धा छोटा चम्मच हळदी पावडर आणि 2 छोटे चमचे लाल मसाला पावडर, अर्धा छोटा चम्मच जीरा पावडर आणि 1 छोटा चम्मच धनिया पावडर आणि मीठ स्वादानुसार। तळण्यासाठी तेल। आता सर्वात प्रथम आपल्याला कोथिंबीर चांगलेपणे धुवून घ्यायची आहे। त्याची फक्त पानं घ्यायची आहेत आपल्याला आणि धुवून बारीक चिरून घ्यायची आहे। या प्रकारे आपल्याला खूप बारीक चिरून घ्यायची आहे त्याला। आता एका बोलमध्ये तुम्ही कोथिंबीर घ्या, त्याच्यामध्ये मिरची घ्या अर्धा छोटा चम्मच, लसूण घ्या ठेचून किंवा पेस्ट घेऊ शकता, अर्धा चमचा हळद, 2 चमचा लाल तिखट, अर्धा चम्मच जीरा पावडर, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा तीळ, पांढरे तीळ घ्यायचे आहेत आपल्याला। आता तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे, 2 मोठे चमचे घ्यायचे आहेत। तांदळाच्या पिठाने चांगलेच खुसखुशीतपणा येतो वडीला। आणि 3 मोठे चमच आपल्याला बेसन घ्यायचं आहे, चण्याचं पीठ। आणि चवीनुसार मीठ। आता या सगळ्या इंग्रेडिएंट्सला आपल्याला चांगलेपणे एकजीव करून घ्यायचं आहे। त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। आणि आता आपल्याला त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। पाणी थोडं थोडं घ्यायचं आहे। बघा आता व्यवस्थित एकजीव झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये परत चण्याचं पीठ ॲड करणार आहोत। 3 मोठे चमचे पीठ घ्या, व्यवस्थितपणे मिक्स करून घ्या। थोडंसं पाणी ॲड करून त्याला एकजीव करून घ्या। पाणी थोडं थोडंच आपल्याला घ्यायचं आहे, एकत्र भरपूरचं पाणी नाही घ्यायचं आहे, नाहीतर हा पीठ खूप पातळ होईल। हा आपला वड्यांचं पीठ रेडी आहे। आता एक मोल्ड किंवा प्लेट ज्याच्यामध्ये तुम्हाला वडी लावायची आहे ती घ्या। थोडंसं तेलाने त्याला ग्रीस करा, कारण वडी खाली लागू नये। आता वडीचं पीठ जे आपण तयार केलेलं आहे ते व्यवस्थितपणे या प्रकारे स्प्रेड करून घ्या। जर तुम्हाला पातळ वडी हवी असेल तर तुम्ही मोठी प्लेट सुद्धा घेऊ शकता। आता एका खोल टोपामध्ये असं पाणी घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही अशी रिंग ठेवून ती प्लेट त्याच्यावर ठेवा आणि झाकण देऊन ही वडी वाफून घ्या।
मंद आचेवर त्याला स्टीम द्या. जवळजवळ 10 ते 15 मिनटं त्याला स्टीम द्या आणि 15 मिनटानंतर तुम्ही चेक करा. सुरी प्रिक करा. बघा, जर क्लिअर निघाली म्हणजे तुमची वडी तयार आहे. आता तुम्ही या वड्या कापून घ्या. तुम्ही हवं त्या आकारामध्ये ह्या वड्या कापू शकता. बघा, आपल्या वड्या रेडी आहेत. आता ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्याच्यासाठी एका पॅनमध्ये तेल घ्या. तुम्हाला हवं तर ह्या वड्या तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मी शॅलो फ्राय केलेला आहे. मंद आचेवर तुम्ही ह्या वड्या फ्राय करून घ्या. बघा, मागची साईड झालेली आहे. आता तुम्ही ते फ्लिप करून दुसऱ्या साईडने सुद्धा त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्या. दोन्ही साईडने व्यवस्थित झालेल्या आहेत. हे बघा, रेडी आहेत कोथिंबीर वडी. आता तुम्ही एका प्लेटमध्ये हे काढून घ्या आणि सर्व करा. सॉससोबत या तुम्ही चटणीसुद्धा याच्यासोबत खाऊ शकता. तर एन्जॉय करा गरम गरम कोथिंबीर वडी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.